हाय फ्रेंड्स, किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत भरलेली भेंडी। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजायला। बघा, शेंगदाणे भाजून झालेत, काढून घेते मी। आता याच्यात मी सुकं खोबरं टाकलंय, 2 चम्मच खिसलेलं। खोबरा भाजून झालंय, काढून घेतलं। आता इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती आणि म्हणजे कापडने पुसून घेतले आणि असं मध्ये कापून घेतले, कारण आपल्याला भरलेली भेंडी करायची आहे ना, त्याच्यासाठी असं कापून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, मधून असं कापलंय मी, म्हणजे व्यवस्थित आपला मसाला भरला जाईल त्याच्यात। आता मी शेंगदाणे आणि खोबरंचं वाटण करून घेतले। एकदम बारीक नाही केलंय, आपलं थोडंसं जाड आहे, जाडसर आहे। मिरची पावडर टाकले मी 1.5 चम्मच। मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। धनिया पावडर टाकले 1 चम्मच आणि जिरा पावडर टाकले अर्धा चम्मच आणि हे मॅजिक मॅगी मसाला आहे ते टाकले। मॅगी मसाल्याने काय होतं, भेंडीला ना चव एकदम छान येते। हळद टाकले, चवीनुसार मीठ। हाताने चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी ते 2 चम्मच तेल टाकले। आणि आपण आता भेंडीमध्ये हे सगळं मसाला भरून घेणार। व्यवस्थित दाबून भरायचं मसाला। आता मी इथे कढई ठेवले, 2 पड्या तेल घेतलं आणि त्याच्यात जे भेंडी भरून ठेवलेत ना, भेंडी टाकायची आता आपल्याला। तेल गरम झालंय माझं। मिक्स करायचं आणि झाकून ठेवणार आहे 5 मिनिट। जास्त वेळ नाही, कारण एकसारखं जर झाकून ठेवलं ना तर भेंडी चिकट होते। त्याच्यासाठी मी फक्त 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं। नंतर आपण बिना झाकतानाच म्हणजे शिजवणार आहे, बघा। आणि अधूनमधून परतत राहायचं, कारण जेणेकरून भेंडी खाली लागणार नाही। आणि आपली भेंडी 70% शिजलेली आहे। त्याच्यामध्ये हे उरलेलं जे होतं ना ते टाकलंय मसाला। व्यवस्थित मिक्स करायचं। अधूनमधून परतत राहायचं। बघा, आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे आणि 1 नंबर झाली होती झणझणीत भरलेली भेंडीची भाजी। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। भेटू आपण पुढच्या व्हिडिओला। बाय।